एक असा योद्धा ज्या योद्ध्याला इतिहासामध्ये छत्रपतींचं दुसरं रूप म्हणून पाहिलं गेलं, ज्याच्या शौर्याचं गुणगान ऐकून गनिमालाही घाम फुटत होता. त्यांनी लढाया स्वतःच्या हिमतीवर लढल्या व विजय फत्ते केला. असाच बहाद्दर मावळा जो पुढे जाऊन स्वराज्याच्या सेनेचा सरनोबत झाला, ते बहादूर म्हणजे सरनोबत नेतोजी पालकर, स्वराज्याचे दुसरे शिवाजी, प्रति शिवाजी. नेतोजी पालकर यांचा जन्म खंडोबापाली या ठिकाणी, तर काही इतिहासकारांच्या मते नेतोजींचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील. नेतोजी प्रचंड पराक्रमी होते. आपल्या तलवारीच्या जोरावर त्यांनी कित्येक लढाया स्वराज्यासाठी जिंकून दिल्या. स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी माणकोजी दहातोंडे यांना सरसेनापतीपदी नियुक्त केले. माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी नेतोजी पालकर यांना सरनोबत ही पदवी बहाल केली. नेतोजी फक्त पराक्रमी नव्हतेच, तर ते एक कुशल नेतृत्व होते. त्यामुळे ठिकठिकाणच्या शिलेदारांमध्ये त्यांचे बरेच वजन होते. जेव्हा स्वराज्यावर अफजल नावाचं संकट आले, त्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या जंगलामध्ये नेतोजी व काही सवंगडी घेऊन जंगलात लपले होते व ठरल्याप्रमाणे खुनेची शेंग होताच नेतोजी अफजल खानाच्या लोकांवर तुटून पडले व अफजल मोहीम फत्ते करण्यामध्ये नेतोजी यांनीही मोलाची भूमिका पार पाडली. सिद्दी जोहरने ज्यावेळी पन्हाळगडावर वेढा दिला, त्यावेळी देखील सैन्याला रसद पोहोचणार याची कुशलतेने जबाबदारी नेतोजी व त्यांच्या सवंगड्यांनी पार पाडली. यावरून हे लक्षात येते की नेतोजी गनिमी कामामध्ये किती पारंगत होते. शाहिस्ते खान पुण्यात असताना त्याच्या सैन्यावर वेळोवेळी हल्ले करून शाहिस्तेखानाला सतावून सोडले होते. मोगलांवरही वारंवार हल्ले करून मोठा धनसाठा स्वराज्यामध्ये नेतोजी पालकर यांनी आणला होता. नेतोजी मोगलांच्या गोटातून यशस्वीपणे लूट करून पुन्हा सैन्यामध्ये येत असत. परंतु मिर्झा राजे दिलेर खान दख्खनमध्ये येण्याची बातमी महाराजांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे हे सरनोबत म्हणून नेतोजी यांच्या एक कामाचा भाग होता. पुढे पन्हाळगडावर महाराजांना योग्य वेळी सैन्य मदत पोहोचण्यास नेतोजी असमर्थ झाले व परिणामी महाराजांचा या लढाईमध्ये पराभव झाला व मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी देखील झाली. यावेळी मात्र छत्रपतींचा पारा अनावर झाला व त्यावर छत्रपतींनी स्वतःहून सरनोबत नेतोजी यांच्यावर समयास का पावले नाहीस या शब्दात खडे बोल सुनावले. छत्रपती नेतोजींची कोणत्याही प्रकारे गय करणार नाहीत हे लक्षात आल्यावर नेतोजी देखील खूप मोठ्या प्रमाणात दुखावले गेले व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साथ सोडली व ते विजापूरकरांकडे जाऊन मिळाले. आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झा राजांनी नेतोजी यांना मुघलांकडे वळवले. ग्रँडअप म्हणतो, मिर्झा राजे यांनी नेतोजी यांना मोठा धनसाठा दिला असावा, तर काही जणांचे मत असे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनीच नेतोजी यांना गनिमाच्या गोटात पाठविले असावे. त्यावेळी नेतोजी यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले व नेतोजी यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले व त्यांचे नाव मोहम्मद कुली खान असे ठेवले. परंतु तरी देखील औरंगजेबाचा विश्वास त्यांच्यावर बसत नव्हता. औरंगजेबाने नेतोजी यांना अफगाणिस्तानात कंदाहार येथे ठेवले. त्यावेळी बऱ्याच वेळा नेतोजी यांना पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. किल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अफगाणिस्तान बंड करण्याचा पठाणांच्या विरोधात मुघलांच्या बाजूने त्यांनी पराक्रम गाजवला. कंधारमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीवर औरंगजेब खुश झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या शैतानी बुद्धीमध्ये छत्रपतींच्या विरोधात नेताजीला उभा करण्याचा डाव शिजत होता.
तब्बल 9 वर्षांनी औरंगजेबाने नेताजींना अफगाणिस्तानातून बोलावले व दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. नेताजींसाठी ही सर्वात मोठी संधी होती व त्याने बेसावध मुघल सेनेला तपास न लागता छावणीतून पळ काढला व थेट शिवरायांकडे परत गेले. आपण द्याल ती शिक्षा मी भोगावयास तयार आहे, अशी विनवणी मुघली वेशामध्ये नेताजी यांनी आपल्या शिवरायांपुढे केली. शिवरायांनी नेताजींना विधिवत पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करून घेतला. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या क्युरिओसिटी द ट्रू स्टोरीजला सबस्क्राईब करा व आपली ही व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका.